नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसाद प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इंडिक्रूट या चॅनेलवर भेटणार आहोत श्री आशुतोष बापट यांना. नमस्कार. आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. मंडळी, पुणे तिथे काय उणे हे आपल्याला माहितीच असेल आणि माझी खात्री आहे आपण हे जे सगळे लोक जे आपलं पॉडकास्ट बघत आहेत तर त्यातली बरीचशी मंडळी ही पुणेकरच असणार. तर आपल्या सगळ्या पुणेकरांना आणि बाकीच्यांनाही आवडेल असा आजचा आपला विषय आहे. पण तिकडे वळण्यापूर्वी मी आपल्याला आशुतोष सरांची ओळख करून देते थोडक्यामध्ये. मंडळी, आपण शिकतो, नोकरीला व्यवसायाला लागतो, पण आपल्या आतमध्ये एक कुठल्या तरी आपल्याला जे काम करायचं असतं तर ते काम आपल्याला साथ घालत असतं. तर आशुतोषच्या बाबतीत मी हे नक्की म्हणेन, कारण आशुतोष मुळात LICमध्ये होता. तिथे त्याने खूप छान काम केलं आणि त्यानंतर मात्र त्याच्या मनामध्ये त्याला भटकंतीचं खूप वेड होतं आणि त्यामुळे त्याने खूप अनेक ठिकाणी भटकंती केली. माफ करा, मी अरे झाले माहिती आहे पण सॉरी. तर आशुतोष सरांनी खूप भटकंती केलेली आहे आणि या भटकंतीमध्ये खूप वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळ्या गोष्टी यांचा सगळा अभ्यास करणं, संकलन करणं हे सगळं त्याला खूप आवडत होतं. त्यामुळे त्या आवडीतून त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मग त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये इंडॉलॉजीमध्ये त्याने सुवर्णपदक मिळवलं. आता त्याच्या काळामध्ये खरोखर सुवर्णपदक दिलं जात नाही, पण ते पदक मात्र सुवर्णपदक म्हणूनच ओळखलं जातं. मग त्यानंतर त्यांचा इंडॉलॉजीमधला प्रवास सुरू झाला. अनेक पुस्तकं लिहिली, अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली, अनेक वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास झाला. एका ठिकाणी एक वेगळं मंदिर त्यांनी संशोधन करून उजेडात आणलं, जे फार कोणाला लोकांना माहिती नव्हतं. त्याची मुद्दाम नोंद पण झाली आणि असं इंडॉलॉजीमध्ये हा सगळा प्रवास त्यांचा अजूनही चालूच आहे. या सगळ्या प्रवासामध्ये हे त्यांचं जे जन्म जरी देवगडला झालेला असला तरी कर्मभूमी पुणे आहे. तर या पुण्यावरती त्यांचं अतिशय प्रेम आहे आणि मग पुण्याचा अभ्यास करता करता खूप वेगवेगळे ठिकाणं, खूप म्हणजे आता पुणे म्हटल्यानंतर पुण्यामध्ये अनेक गल्लीबोळं आहेत, खूप ठिकाणं आहेत, खूप मंदिरं आहेत, खूप मारुती, गणपती आणि अजून कोण मंदिरं आणि अजून बरी काय ठिकाणं आहेत. आपण जेव्हा या ठिकाणांबद्दल ऐकतो तर त्यावेळेला त्या ठिकाणांची नावं ही आपल्याला फार बुचकळ्यात टाकतात. उदाहरणार्थ डुल्या मारुती, खुन्या मुरलीधर, ही सगळी फार वेगळी आणि विचित्र नावं आहेत. म्हणजे आपण ऐकलं की हसायला लागतो. पण आशुतोष सरांना मात्र आपण याच्यावरती हसावं असं नाही वाटलं. त्याने त्या सगळ्या नावांची वगैरे सगळी माहिती करून घेतली. तर आज आपण हे सगळं बघणार आहोत, पुण्याचा इतिहास बघणार आहोत आणि पुण्याभोवती या सगळ्या नावांच्या माध्यमातून जे आपल्याला माहिती नाही त्या अनेक गोष्टी आपण माहिती करून घेणार आहोत. तर तुम्हाला मुळात या विषयाचा अभ्यास करावा असं वाटलं तरी कसं? मुळात बघाशी तू सांगितलंस तसं की भटकण्याची आवड होतीच. कुठलाही उद्देश न ठेवता भटकायचं, जे नवनवीन दिसेल ते शोधायचं, असं करत बरंच भारतभर फिरणं झालं. बरीच मंडळी बरोबर होती. पुण्यामध्ये पण तसंच खूप फिरणं झालं आणि घाणेकर सर आहेत, अजून काही मंडळी आहेत पुण्यातली, आनंद सराफ वगैरे आपण पाहिले. या लोकांबरोबर बलकवडे सर आहेत पुण्याचा, किंवा अविनाश सोनी आहेत, ते नात्यातही लागतात माझ्या. पुण्याचा अभ्यास करताना किंवा पुण्यातली नेमकी स्थळं, ठिकाणं हे फिरत असताना चर्चा खूप व्हायची की किती चमत्कारिक नावं दिलेली आहेत आपल्याकडे. म्हणजे त्याला अर्थ आहे, काहीला अर्थ नाही, पण बऱ्याचला अर्थ आहे, कुठल्या तरी त्या काळात दिलं आहे. मग शोधता खरं तर थोडं मागे गेलो इतिहासापर्यंत. पुणे उद्ध्वस्त झालेलं होतं. आपण घाणेकर सरांच्या पॉडकास्टमध्ये बघितलं आहे की पुणे हे उद्ध्वस्त झालेलं होतं. मुरार जगदेवानी केलेलं होतं. गाढवाचा नांगर फिरवला होता, त्याच्यावर एक पहार ठोकली होती आणि एक चप्पल अडकून ठेवली होती की हा प्रदेश आता ओसाड झाला, आता इथे कोणी येणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब ह्या आल्या इथे. त्यांनी ते सगळं बदलून टाकलं. त्यांनी तिथे गाढवाचा नांगर जिथे फिरवला तिथे त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. म्हणजे थोडक्यात ही भूमी पुन्हा एकदा उपजाऊ झाली, लोकांनी इथे यावं. शिवाजी महाराजांचं वास्तव्य इथे आहे पुण्यामध्ये, लाल महालात त्यांचं होतं. आणि मग त्याच्यानंतर ते राजगड किल्ला त्यांनी बांधला आणि त्यांचं पुढचं आयुष्य सगळं सह्याद्रीमध्ये गेलं. पुढे त्याच्यानंतर जेव्हा पेशवे आले पुण्यामध्ये, त्यांना पुणे हे जहागीर म्हणूनच दिलं शाहू महाराजांनी. तेव्हा बाजीराव पेशव्यापासून पुण्यामध्ये जरा वर्दळ सुरू झाली मोठी.
कारण त्यांनी त्यांच्या राजधानीचं म्हणजे काय म्हणतात त्याला, राजधानी मुळात साताऱ्याला होती मराठी राज्याची, पण सगळा कारभार पुण्यातून चालायचा शनिवारवाड्यापासून. त्यामुळे त्यांनी आल्यापासून वाढ हळूहळू व्हायला लागली आणि त्यांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्या काळात खरं तर पुणे हे एक मोठं शहर म्हणून उदयाला आलं. नानासाहेबांना स्थिर काळ मिळाला. आपल्याकडे जे म्हणतात की बॅटलफील्ड जे पुण्याचं होतं म्हणजे हल्ले इथे व्हायचे ते बॅटलफील्ड शिफ्ट झालं, उत्तर भारताकडे गेलं, कारण इथे लढाया कमी झाल्या. शांतता आल्यानंतर आपोआपच स्थैर्य येतं, प्रगती येते, कलांना वाव मिळतो आणि नानासाहेब पेशव्यांनी ठरवून हे पुणे वसवलं. मग त्याच्यासाठी त्यांनी भारतभरातून व्यापारी बोलवले, कलाकार बोलवले, वेगवेगळे कारागीर बोलवले आणि रितसर पुणे त्यांनी वसवलं. आपण जे तो वेगळा विषय राहतो की त्यांनी कात्रजचं पाणी आणलं, मग ते सगळं वगैरे वगैरे. पण पुणे वसत असताना किंवा कुठलीही एखादी वस्ती वसायला लागली बसली की सुरुवात होते मारुतीच्या स्थानांपासून. बरोबर. कारण मारुती ही संरक्षक देवता आहे. म्हणजे ती जी वस्ती आहे त्याचं संरक्षण करणारा देव तो मारुती. त्यामुळे तो वेशीच्या बाहेर मारुतीचं स्थान असतं, कारण संकट आली तर तो वेशीच्या बाहेरच थोपवून धरेल. हां, त्यामुळे आपल्याला जेव्हा हे मारुती अनेक दिसतात पुण्यात, त्याच्यावरनं असा अभ्यास करता येतो की मूळची वस्ती कसबा. कसबा या शब्दाचा अर्थ मूळ किंवा जुनं गाव, पहिलं गाव. कसब्यापासून आपण बघायला लागलं तर एक मारुती वसला असणार तेव्हा. त्याच्यानंतर वस्ती वाढली पुढे, कसब्याच्या पुढे गेली. मग ती वस्ती जिथे वाढली त्याच्या पलीकडे त्यांनी अजून एक मारुती बसवला त्या वस्तीच्या संरक्षणासाठी लोकांनी. मग या दिशेला समजा वस्ती वाढली, तिकडे एक वस्ती झाल्यानंतर तिकडे एक मारुतीचंच त्यांनी स्थान निर्माण केलं. असे म्हणून भरपूर मारुती आपल्याला पुण्यात दिसतात आणि त्यावरून पुणे शहर तेव्हा कसं वाढत गेलं असेल याची जाणीव होते. आणि ते सुद्धा आजचं जे स्वारगेट आहे इथपर्यंतच सगळा तो टप्पा होता खरं तर, म्हणजे पूर्णपणे. आणि इकडे रविवार पेठेपर्यंत, इकडे स्वारगेटपर्यंत, लकडी पुलाच्या अलीकडेपर्यंत पलीकडे जायचा काही प्रश्नच नव्हता. आंबील ओढा होता जो बाजीराव रोडवरनं वाहणारा होता पहिल्यांदा. तो नानासाहेब पेशव्यांनी सारसबागेपाशी त्याला छोटं धरण घालून त्याचा प्रवाह बदलला. म्हणून मग बाजीराव रोड, म्हणजे बाजीराव रोड आपण म्हणतो आता त्याला, तिथून जो ओढा व्हायचा ती जमीन सलग मिळाली. अन्यथा आंबील ओढ्याच्या पलीकडे पेशव्यांची पागा होती, जी हुजूर पागा हा शब्द येतो. हुजूर पेशवे त्यांची पागा होती ती हुजूर पागा. मग तो सगळा भाग सरळ आला, एकत्र आला आणि पुढं वाढत गेलं. आणि वाढत गेल्यानंतर मग वेगवेगळे मारुती आले, देवस्थानं आली, गणपती आले. मला वाटतं पुण्यात बहुतेक सर्वात जास्ती मारुतीची देवळं असावीत, छोटी मोठी बहुतेक. त्याचा अभ्यास कोणी केला आहे माझ्या मते किंवा करतही असेल. त्याच्या खालोखाल शंकर असणार, गणपती आहेत, दत्त आहेत, देवी आहेत, त्या पण गमतीशीर आहेत काही काही आहेत त्या देवी. असं एक एक सगळं वाढत गेलं पुण्यामध्ये. आणि मग ती बघायला लागतात की ती जी नावं आली आपल्याला वेगवेगळी ठेवली गेली, ती कदाचित त्या ठिकाणी तो एखादा देव आहे म्हणून, किंवा तिथे एखादी विशिष्ट वस्ती आहे म्हणून, किंवा एखादा व्यापार तिथे कुठला होतो, काही उद्यम चालतो त्याच्या अनुषंगाने म्हणून. आपण म्हणणारच आहोत पुढे काही चमत्कारिक क्रिया होतात म्हणून तिथे त्या देव आला तर त्याला त्याचं नाव दिलं गेलं. आणि आज आपल्याला ते नाव अगदी साधं वाटतं, पण त्याच्या मागे ते कळल्यानंतर वाटतं की अरे बापरे, हे दिसताना सरळ नाव दिसतंय पण याचं कारण फार विचित्र आहे, फारच वेगळं आहे. अगदी शनिवारवाड्याच्या समोर आपण बघितलं तर तो बटाट्या मारुती म्हणून आजही आहे की जिथे बटाट्याचा व्यापार भरायचा सगळा, म्हणजे मंडई भरायची थोडक्यात, आणि तिथे असलेला मारुती तो बटाट्या मारुती असं झालं. आणि मग सराफ, म्हणजे जसे सोनारांची वस्ती, सराफ बाजार आहे, तिथला तो सोन्या मारुती झाला जो होता तो. किंवा आता आपण तुळशीबागेच्या इथे बघाल तर पूर्वी हलवायांची दुकानं होती. आता काही गोष्टी अशा आहेत की ज्याचे अगदी ठोस पुरावे नाही मिळत, पण पारंपरिकरित्या किंवा आख्यायिका तशाच सांगत आलेल्या आहेत की ते रोज एक जिलब्यांची माळ व्हायचे त्या मारुतीला, तिथले हलवाई होते ते, म्हणून तो जिलब्या मारुती झाला. आत्ता ते तिथे कुठे हलवाईंची दुकानं इतकी दिसत नाही, किंवा खरंच रोज जिलब्यांची माळ व्हायचे का काय माहित नाही, पण नाव तरी त्याचं जिलब्या मारुती असं झालं. मग कदाचित त्या काळात तिथे असू शकेल, त्या काळात कदाचित तिथे, किंवा कधीतरी कोणीतरी वाहिली असेल जिलब्यांची माळ त्यामुळे त्याला म्हणलं असेल. किंवा आपण आप्पाबळवंत चौकामध्ये बघितलं तर तिथे मोठा पासोड्यांचा व्यापार व्हायचा, म्हणजे गोधडी असते तशी. तो आधी पासोड्या मारुती तिथे आहे, त्याच्यानंतर मग तो विठोबा झाला. आता ते देऊळ पासोड्या विठोबाचं, तर ती पासोडी काय आहे हे माहिती असेल तर कळेल लोकांना की पासोड्या विठोबा किंवा मारुती म्हणजे काय. तर त्या पासोड्या विकायचा, तिथे मोठा बाजार भरायचा. त्या बाजाराच्या बाहेरचा सीमारेषेवरचा मारुती किंवा त्या बाजारामधला मारुती म्हणून तसं असेल.
पुना हॉस्पिटलच्या समोर विसावा मारुती आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की मी मगाशी म्हटलं तसं की नाव खूप साधं वाटतं की चला तो मारुती बहुतेक तिथे विसावा घेतोय का काय. असं नाही आहे. जेव्हा प्रेतयात्रा लोक खांद्यावरनं घेऊन जातात तेव्हा खांदा दुखतो बराच वेळ. तो खांदा पालट करण्यासाठी तिथे ते ठेवतात प्रेत खाली, थोडा वेळ विसावा घेतात आणि त्याच्यानंतर पुन्हा उचलतात आणि घेऊन जातात. तो जिथे विसावा घेतो ते प्रेताचा किंवा त्या अंतयात्रेचा तो विसावा मारुती झाला. त्या ठिकाणी विसावा घेतात लोक म्हणून. म्हणजे आपल्याला वाटतं मारुती विसावा घेतोय, पण त्याचं लोकेशन पण फार भारी लोकेशन. हो, कारण तेव्हा पुढे स्मशानच होतं, त्यामुळे तिथे एकदा खांदे पालट हा शब्द पण फक्त हॉस्पिटल समोर, हॉस्पिटलचं आता हॉस्पिटल झालं. तर तो आपण म्हणजे वृत्तपत्रात सहजगत्या येतं मंत्रिमंडळाचा खांदे पालट झाला म्हणून, किंवा मंत्रिमंडळ रिशफल झालं. खांदे पालट हे प्रेतयात्रेसाठी वापरला जाणारा शब्द आहे की एका खांद्यावर दम जाऊन दुखायला लागतो म्हणून इकडचा उचलून इकडे घ्यायचं किंवा दुसऱ्या माणसाने येऊन खांदा द्यायचा, त्याला खांदे पालट म्हणतात. म्हणजे ज्याच्या खांद्यावरून म्हणजे अंत्ययात्रेतला शब्द हा सरकारमध्ये सहज वापरला जातो की मंत्रिमंडळामध्ये खांदे पालट झाला. असा खांदे म्हणजे सरकार चाललं एका खांद्यावरून असं, पण तो इतका रूढ होतो की लोकांना माहीत नसतो अर्थ त्याचा. आणि मग खूप वेगवेगळे मारुती आले. म्हणजे जिथे गवताच्या पेंढ्या आणि त्यांचा मोठा बाजार भरायचा तो गवत्या मारुती झाला. त्याच्यानंतर भांगेचा व्यापार व्हायचा. आता भांग वगैरे विकायला परवानगी नाही, त्या काळामध्ये सर्रास विकली जायची, मग तो भांग्या मारुती झाला. तल्लीन मारुती आहे. अशी अनेक मारुती मग नंतर एकामागोमाग एक केले. दंगल्या मारुती झाला. धनगरांची वस्ती होती तिथे. गंमत म्हणजे त्या सगळ्या बकऱ्या मेंढ्या वगैरे ठेवलेल्या असतात, त्यांच्या लेंड्या पडलेल्या असतात सगळीकडे. लेंड्या मारुती असं नाव दिलं. त्यामुळे नाव देताना कुठे आपल्याकडे ते भिकारदास शेठ म्हणून होते. त्या भिकारदास शेठांच्या जागेमध्ये असलेला तो मारुती होता म्हणून तो भिकारदास मारुती झाला. अगदी आपल्या जवळच आहेत. मगाशी तू उल्लेख केला तो डुल्या मारुती, त्याच्याबद्दल पण एक गमतीशीर KEM हॉस्पिटलच्या इथे येतो. त्याच्याबद्दल एक कथा अशी सांगतात की 2 कथा सांगतात. एक अशी सांगतात की पानिपतचं युद्ध जेव्हा झालं आणि ते सगळे मराठी आपल्या सैन्याची कत्तल झाली, त्यावरून तो मारुती थरथर कापायला लागला आणि तो डुलायला लागला म्हणून तो डुल्या मारुती. किंवा जेव्हा दुसरा बाजीराव पेशवे होते त्यांना पुणे सोडून जायचं होतं, तर त्यांनी म्हणजे ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्ही पुणे सोडून जा, तुम्हाला पेन्शन देतो पण इथे राहायचं नाही. तर पुणे सोडून जायचं का नाही याचा कौल त्यांनी मागितला त्या मारुतीकडे आणि त्या मारुतीने मान डोलवून कौल दिला, त्यामुळे तो डुल्या मारुती झाला. अशा गमतीशीर गोष्टी त्याच्याबद्दल आल्यात. त्याचं बाकी आता ह्या दोन्ही गोष्टींना खरं तर काही कुठे संदर्भ दिसत नाहीत. पण एक आहे की तिथेच म्हणजे KEM हॉस्पिटलच्या जवळ एक पेशव्यांचा उंटांचा काफिला होता पेशव्यांकडे आणि तो तिथे तळ होता त्याचा, तो तिथे थांबायचा, त्यामुळे तिथला उंटाड्या मारुती आहे. त्यामुळे तुम्ही कुठलं काहीतरी तिथे घटना घडली आणि तिथे जर तो मारुती असेल तर त्याला मारुतीचं नाव म्हणून देऊन टाकलेलं होतं. अशी चिक्कार आहेत. झेंड्या मारुती आहे, पत्र्या मारुती आहे. त्याच्यानंतर काय असे म्हणजे तो त्या ठिकाणी जे काय असेल ना तिथल्या मारुतीला, बरं इतके मारुती आहेत म्हणल्यानंतर काहीतरी नाव द्यायला पाहिजे ना त्याला. मग कोणी शेठ म्हणून कोणाच्या जागेत असेल तर, अन्यथा कुठला तरी अशी घटना असेल तर, असं म्हणून त्या मारुतीला नाव. बाहुलीच्या हौदामागे पण अशीच काहीतरी कथा आहे मला वाटतं. हा, बाहुलीच्या हौदामागची कथा थोडी वेगळी आहे. म्हणजे ते एक जे डॉक्टर होते, मी त्यांचं नाव विसरलो, त्यांची मुलगी ती गेलेली आहे ती ह्याच्यामध्ये लहानपणी आणि तिचं स्मरण म्हणून तिथे ती बाहुली उभारली होती आणि म्हणून मग तो हौद पुढे झाला होता, तो बाहुलीचा हौद होता. म्हणजे त्याला ती वाईट दुःखद कथा आहे म्हणजे ती जी बाहुलीच्या हौदाची होती. अशा गमती मग ते देवस्थानांना नावं अशी नंतर देत गेले. हां, अजून एक महत्त्वाचा मारुती आहे म्हणजे आतला फरासखाना पोलीस स्टेशन आहे आत्ताचं जे आहे दगडूशेठ हलवाईच्या मागे. हां, तर तिथे चाफेकर बंधू जे आहेत, म्हणजे आपण रँडचा खून ज्यांनी केला त्या चाफेकर बंधूंनी गोफण चालवण्याचा क्लब सुरू केला होता तिथे आणि तरुणांना गोफण चालवण्याचं शिक्षण दिलं होतं. म्हणजे उद्या कधी ब्रिटिशांच्या विरुद्ध आंदोलन करायचं, दंगल करायची झाली, पोलिसांवर दगडफेक करायची झाली तर गोफणीमधनं ते मारायचं असं त्यांचा तेव्हाचा उद्देश होता. म्हणून त्यांनी तो गोफण क्लब सुरू केला आणि तो त्या मारुतीच्या समोर त्यांनी मारुतीला साक्षी ठेवून केला. त्यामुळे तो गोफण्या मारुती झाला. तो गोफण्या मारुती आजही आहे तिथे फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारातच आहे. पण मूळ पहिल्यापासून तो तिथेच आहे का आधी? तिथे होता, त्याच्या साक्षीने त्यांनी हे सगळं सुरू केलं गोफण क्लब म्हणून, त्याला गोफण्या मारुती असं नाव पडलं. त्यामुळे हे असे मारुती इतके म्हणजे ही उदाहरणं झाली. अशी अनेक ठिकाणी पावन मारुती एक आहे भरतनाट्य मंदिराच्या जवळ आहे तो. हो, अशी अनेक झाली. ती सुरुवात म्हणजे मारुती खूप असल्यामुळे आपल्याला अशी व्हरायटी तिथे दिसते.
पण आपल्याकडे पुणेकरांनी सगळ्यांना नावं दिलेली आहेत. म्हणजे असं काही कुठे कुठल्याही देवाला असं सोडलेलं नाहीये त्यांनी. नाही, अजिबात नाही. पण हे सगळे मारुती झाले, तर मग गणपती, देवी, दत्त आहेत ना. म्हणजे तेवढीच आपल्याकडे देवळं आहेत. त्याच्यामधले काही महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर एक म्हणजे पुन्हा नाव वेगळं आहे ते. त्याला दाढीवाला दत्त असं म्हणतात. नारायणपेठेमध्ये ते दाढीवाला दत्ताचं देऊळ आहे. हां, ते खूप शोधलं होतं की कशी मूर्ती आहे. कारण मूर्तीशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर मूर्तींमध्ये कुठेच दत्ताला दाढी येत नाही. आपल्याकडे फक्त ब्रह्मदेवाला दाढी आहे. अग्नीची जी मूर्ती आहे त्या अग्नीला दाढी आहे, दोघांनाच दाढी आहे, बाकी कोणाला दाढी नाही. पण हा दत्त कसा आला, दाढीवाला दत्त आला? आणि खूप झालं होतं ते दाढीवाल्या दत्ताचं प्रकरण, प्रचंड झालं होतं. म्हणजे नाव खूप झालं होतं पण ते कळत नव्हतं. मग असं कळलं की ॲक्च्युअली एक दत्तात्रय घाणेकर नावाचे गृहस्थ होते. त्यांनी बाळप्पांच्या सांगण्यावरून दत्ताच्या मंदिराची, दत्ताची स्थापना केली म्हणजे देवाची. त्याला श्रीपाद मंदिर असं त्यांनी ॲक्च्युअली नाव दिलं. आणि त्या दत्तात्रय घाणेकरांना दाढी होती, त्यामुळे त्यांचा जो दत्त, ती दत्तात्रय घाणेकरांची दाढी लोकांनी दत्ताला लावली आणि त्याला नाव दाढीवाला दत्त दिलं. आजही दाढीवाला दत्त म्हणूनच तो प्रसिद्ध आहे. दत्ताला दाढी वगैरे तिथल्या काहीही नाही, दत्त नेहमीसारखी दत्ताची मूर्ती आहे. पण असं म्हणजे की असं त्यांनी दिलं. किंवा एक दुसरं एक आहे की सोट्या म्हसोबा आहे आपल्याकडे. विजय टॉकीजच्या इथे सोट्या म्हसोबाचं एक ठिकाण आहे. तर म्हसोबा ही पण संरक्षक देवताच आहे. म्हणजे ते तुमचं ह्याच्यापासून, संकटांपासून संरक्षण करणारी देवता आहे ती. तर मग म्हसोबाला काहीतरी मागणं मागायचं की बाबा अमुक अमुक संकट आलंय, त्यातून माझं निवारण कर म्हणून. मग त्यातनं निवारण त्यांनी केलं की त्याला एक सोटा व्हायची, म्हणजे लाकडाचा, त्याला व्हायची पद्धत लोकांनी रूढ केली. कारण लोकांच्या डोक्यात असं होतं की तो सोटा त्याच्या हातात असतो, त्यांनी तो रक्षण करतो सगळ्या गावचं किंवा आपलं. त्यामुळे त्याला आपलं काम झाल्यानंतर तो सोटा व्हायचा. याच्यावरून तो सोटा घेऊन फिरणारा म्हसोबा म्हणून तो सोट्या म्हसोबा झाला. तर म्हणजे अशी गमतीशीर कुठल्याही म्हणजे. आणि कसं झालं की पुणं वाढत असताना वेगवेगळ्या पेठा तयार झाल्या. रविवार पेठ आहे, बुधवार पेठ आहे, सोमवार मंगळवार पेठ आहे, की याच्यात व्यापारी मोठ्या प्रमाणावर. मग वेगवेगळ्या म्हणजे ते कसं झालं की आज आपण जर बघितलं तर भवानी पेठेमध्ये सगळा भुसार माल किंवा असा असतो, किंवा नाना पेठेमध्ये आपण गेलं तर हार्डवेअर किंवा अशी दुकानं आहेत. रविवार पेठेमध्ये कापडाची वगैरे दुकानं आहेत, ही सोन्याची दुकानं आहेत अशी. तर अशा दुकानांमुळे किंवा अशा ठराविक व्यापारांमुळे त्या पेठांना काही महत्त्व झालं. आणि मग जसं सोन्या मारुती मगाशी उल्लेख केला तसं की सराफ बाजारात लक्ष्मी रोडला बघितला असेल, सिटी पोस्टाच्या इथे अगदी समोरच येतो त्याच्यात, त्यामुळे तो झाला. अशी मग त्यांनी त्या वस्तीप्रमाणे नावं ते देत गेले. त्यांनी मारुतीला दिली, विठ्ठलाला दिली, किंवा आत्ता आपण बघितलं तसं की दाढीवाला दत्त म्हणलं दत्ताला दिली. अशा गोष्टी वाढत गेल्या त्याच्यामध्ये. खरं. पण आता ही जी आपण नावं बघतो तर त्याच्यामध्ये काही काही ठिकाणं अशी पण असतील की जिथे काही ऐतिहासिक घटना घडली आहे, त्याच्यावरून ते नाव पडलं, तर त्याच्यावरनं आपल्याला इतिहास पण समजायला मदत होते. नावावरनं इतिहास तर आपल्याला समजतो. म्हणजे काय घडलं असेल ते, की आता हा इतिहासच झाला ना. म्हणजे सोन्या मारुती म्हटल्यानंतर बाबा व्यापार होता सोन्याचा, पण काही ऐतिहासिक घटना घडलेला आणि असं चमत्कारिक नाव दिलेलं म्हणजे खुन्या मुरलीधर, की जे गद्रे सावकार होते पेशव्यांच्या काळात. साधारण 1797 मध्ये त्यांनी ते देऊळ बांधलं. आणि त्याची कथा अशी सांगतात की अरब लोक त्यांच्याकडे त्याच्या रक्षणासाठी होते आणि इंग्रजांनी काही त्याच्यावरती म्हणजे त्यांच्यात अरब ते सैनिक आणि इंग्रज यांच्यामध्ये झटापट झाली, म्हणजे लढाईच झाली थोडक्यात. अगदी काही ठिकाणी उल्लेख असेल की पार तोफगोळ्यापर्यंत आलं प्रकरण, म्हणजे इतकं झालं त्या ठिकाणी लढाई. आणि त्यामुळे 50-60 माणसं मेली तिथे. आणि त्यामुळे त्याचं नाव, पण तेव्हा त्याचं नाव खुन्या मुरलीधर नव्हतं. पुढे असं झालं, आपण मगाशी जो चाफेकर बंधूंचा उल्लेख केला, रँडचा खून केलेले ते, तर चाफेकर बंधूंच्या बरोबर द्रविड म्हणून बंधू होते की जे त्या ह्याच्यात होते, ते फितूर झाले. त्यांनी ब्रिटिशांना ही सगळी माहिती सांगितली. ते द्रविड या मुरलीधर मंदिराच्या समोर राहायचे. चाफेकरांनी त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांचा खून केला तिथे. त्यांचा खून झाला, त्यामुळे त्या मंदिराच्या समोर झाल्यामुळे त्या मुरलीधरालाच दिलं नाव, पण ते खुन्या मुरलीधर आहे. म्हणजे तर तो ऐतिहासिक घटना म्हणतात, ती अशी घटना तिथे घडलेली आहे ऐतिहासिक, की ज्या ठिकाणी इतिहास घडला आणि ते नेमकं तेच नाव हे दिलं गेलं त्याला. म्हणजे फक्त नावाला हसणं हे उपयोगाचं नाही, तर त्याच्या मागे काय आहे काहीतरी. म्हणजे हास्यास्पद नाव असलं ना तरी त्याला काहीतरी रिलेव्हन्स असतो, की चमत्कारिक वाटतं आपल्याला. पण आहे ना, आता
आपल्याकडे गुडघेमोडी माता आहे. हो. म्हणजे या देवी आपल्याकडे वेगवेगळ्या आजारांच्या देवता, म्हणजे वेगवेगळे आजार बरे करणार आहेत. आपण जर का शिवाजी रस्त्याने जायला लागलो स्वारगेटच्याकडे, तर माझ्या मते तो स्वारगेटच्या थोडं अलीकडे ते वनदेवी तरुण मंडळ, माझ्या मते वनराज तरुण मंडळ, त्या वनराज तरुण मंडळाच्या थोडं पुढे उजव्या हाताला एक छोटं देऊळ आहे, एक चौथरा आहे आणि त्याच्यावरती एक देऊळ आहे, गुडघेमोडी माता असं लिहिलेलं आहे तिथे. ज्यांना गुडघ्याचे आजार झालेले असतात ते लोकांनी तिथे जायचं, ही पूर्वापार पद्धत आहे. आता तिथे त्यांचे आजार त्या देवीकडे जाऊन बरे होतात नाही का हा वेगळाच भाग आहे म्हणजे त्याच्यासाठी. पण नाव तर तिला पडलं गुडघेमोडी माता. किंवा दुसरी आपल्याकडे आहे ती शीतळा देवी. ती तर प्रसिद्ध आहे, म्हणजे आपल्याला अगदी रविवार पेठेच्या तोंडाशी आहे ती. आपण त्या मामलेदार कचेरीवरनं आतमध्ये गेलं की तिथे ती शीतळा देवी चौकच म्हणतात त्याला. ती अशीच आहे, शीतल म्हणजे थंड किंवा शीतला म्हणजे थंड. ज्या लोकांना कांजिण्या व्हायच्या मुलांना पूर्वी, कांजिण्या झाल्यानंतर त्या देवीला, कांजिण्या हा उष्णतेचा आजार आहे, जेव्हा उष्णता बाहेर पडते तेव्हा तुम्हाला ते फोड येतात. ते जेव्हा तुम्हाला कांजिण्या होतात तेव्हा त्या देवीला नेऊन, गोवर झाला तरी त्या देवीला नेऊन तिथे ते काय त्या मुलाला ठेवायचं, काय करायचं. पण ती शीतळा देवी, त्याच्यामुळे ती शीतळा देवी म्हणून प्रसिद्ध झाली. त्या अशा काय म्हणतात त्याला आजारांमुळे म्हणा किंवा ह्याच्यामुळे सुद्धा देवदेवतांना ती नावं दिली आहेत, विशिष्ट काहीतरी अमुक करतात म्हणून. हां, त्यामुळे चमत्कारिक नाव वाटतं, पण त्याच्यामागे असं काहीतरी कारण असतं की ह्यातून ते आले. हां, ह्यातून आले ते खरं. तसं नागनाथपाराच्या इथे पण काहीतरी, नागनाथपाराच्या इथे असं सांगतात की तो जो ते तोतया सदाशिवराव भाऊ होता त्याला बहुतेक फाशी दिली तिथे, कोणाला तरी फाशी दिली तिथे त्या नागनाथपाराच्या इथे. हां, आणि ती घटना घडली. हां, त्याला शक्य आहे ते जास्ती त्यातली अभ्यासक मंडळी सांगतील, पण तिथे ती घटना घडलेली आहे, म्हणजे की त्याला फाशी दिली तिथे म्हणून हे केलं. किंवा आता स्वारगेट नाव सुद्धा तसंच पडलं की म्हणजे पूर्वीसुद्धा आजच्याच सारखं की येणारा म्हणजे तुम्ही माल घेऊन आलात तर ती जकात किंवा टोल आजच्या भाषेमध्ये आपण म्हणू तो भरायला लागतो. तो न भरता जर कोणी पळून जायला लागलं तर त्यांना पकडण्यासाठी घोड्यावरती स्वार तिथे तयार असायचे. हां, की ते जाऊन घोड्यावरनं कसं फास्ट जातो माणूस ना, की ते जाऊन त्याला पकडून आणायचे. तर त्या तिथे ठिकाण त्या गेट, आता हे सगळं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे स्वार हा आपला शब्द आहे आणि गेट असा इंग्रजी शब्द आहे, या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन झालेलं नाव स्वारगेट आहे खरं तर ते. हां, तर ते तिथे स्वार ज्या गेटावर किंवा तिथे उभे असायचे ते स्वारगेट. हे जशी देवस्थानाला नावं दिली तशी अनेक ह्यांना दिली गेली नावं, बागांना दिली गेली. किंवा आपण सारसबागेतल्या गणपतीला पण तळ्यातला गणपती असं नाव आहे, म्हणजे आता खूप जणांना कळणारही नाही की तळ्यातलं, कारण ते अख्खं तळं होतं तिथे. आज आपण पायऱ्या उतरून जातो आणि ते थोडंसंच तळं आहे आणि मध्ये एक छोटीशी टेकडीसारखं आहे, त्याच्यावर तो गणपती आहे. पण त्याला नाव तळ्यातलं गणपती होतं कारण ते अख्खं तळं होतं पूर्ण. त्या तळ्यामध्ये तो एक गणपतीचं मंदिर होतं, म्हणजे अनेक मंडळी पोहतच जायची तिथे त्याला जायचं असेल तर. हां, तिथे सरळ जाता यायचं नाही. मग सगळं ते महापालिकेनी ते पाणी कमी केलं, मग ती बाग केली, सारसबाग झाली वगैरे वगैरे, हे सगळं झालं. पण अन्यथा तिथे तळंच होतं म्हणून त्याला तळ्यातला गणपती. सारसबाग म्हणताना तिथे सारस पक्षी पण असं नाही, ते नंतर दिलेलं नाव आहे त्याचं, काही पेशवाईशी ते पुढचं खूप उशिराचं नाव आहे. किंवा आपण याला पर्वतीच्या पायथ्याला पुढे म्हणजे आज त्या म्हाडाच्या बिल्डिंग आहे तिथे रमणा गणपती आहे. तर ते दोन नावं आहेत आपल्याकडे पुण्यात रमणा असलेली, एक रमणा बाग आणि दुसरा रमणा गणपती. तर ही रमणा बाग पण तीच होती. रमणा म्हणजे दक्षिणा. पेशवे भारतभरामधनं ब्राह्मण लोक यायचे, त्यांच्या विद्वत्तेची परीक्षा घेतली जायची आणि ते म्हणजे ते त्याला कसोटीला पात्र झाले तर त्यांना रमणा वाटला जायचा, म्हणजे ती दक्षिणा वाटली जायची. ती संख्या एवढी होती ती बाग, हे इथलं कमी पडायला लागलं. रमणाबागचा अपभ्रंश होऊन रमणबाग झालं. मग तो जो तिकडे गणपती आहे पार्वतीच्या पायथ्याला, तिथे ते लोकांना बोलवायला लागले आणि मग तिथे ती रमणा गणपती म्हणून, म्हणजे जिथे ती दक्षिणा वाटली जाते तर तो रमणा गणपती झाला त्याच्यानंतर जो. आणि गुपचूप गणपती आहे, हे पण खूप दिवस कळलं नव्हतं की असा कसा गणपती असेल. मग लक्षात आलं, बघितलं की शनिवार पेठेमध्ये की गुपचूप आडनावे त्यांच्या वाड्यात असलेला गणपती म्हणून तो गुपचूप गणपती. अन्यथा समजे ना की असा कसा झाला, गुपचूप गणपती कसा झाला, म्हणजे काय आपल्याकडे काही म्हणजे सिक्रेट गोष्टी गुपचूप करायच्या असतात, पण ते आडनावच आहे त्या व्यक्तींचं. जसं त्यामुळे त्यांच्यामुळे आपल्याकडे मोदी गणपती पण तसंच आहे. मोदी शेठ म्हणून जे होते इथे, त्यांच्याकडे तो सापडलेला त्यांच्या घरात किंवा त्यांच्या, आपण वाडाच म्हणू कारण तेव्हा सगळे प्रचंड मोठे मोठे वाडे होते, वाड्यांमध्ये बागा असायच्या मोठ्या, त्यामुळे तिथे असंच बागेत किंवा म्हणजे
याच्यात सापडलेला एक आपल्याकडे विठ्ठल आहे, त्याला निवडुंग्या विठोबा म्हणतात. निवडुंग्या विठोबा, तिथे तुकाराम महाराजांची पालखी त्या मंदिरामध्ये उतरते, त्यामुळे त्याला पालखी विठोबा असं पण नाव आहे. तर त्याची पण अशीच कथा आहे की तो निवडुंगाच्या फडामध्ये ती मूर्ती सापडली आणि मग ती बाहेर काढली आणि बसवली, त्यामुळे तो झाला निवडुंग्या विठोबा, तो तिथे मिळाला म्हणून. त्यामुळे नावं अशी दिली आहेत सगळ्यांना. खरं. पण असं अजून एखादं कोड्यात टाकणार, भूतकाळात न टाकणारी, असं अजून पुण्याच्या इतिहासाबद्दल काय कळतं? नाही, पुण्याच्या इतिहासाबद्दल म्हणजे तसं खूपच आहे. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यात. कसं झालं की म्हणजे काही गोष्टी आश्चर्याच्या वाटतात की आज आपण ते असं व्हिज्युअलाइज करू शकत नाही की बाजीराव रोड जो आज वाहतो तिथनं ओढा व्हायचा, आंबील ओढा, हे आपण तो प्रचंड मोठा होता आणि त्याला म्हणजे खोल होता, त्याला प्रवाह पण खूप मोठा होता आणि त्याला पावसाळ्यात किंवा पुढे त्याला पूर यायचा. आणि इतका पूर यायचा की एकदा काही उल्लेख आहेत की शनीच्या पाराजवळ काही बाहेर गावचे ब्राह्मण असेच रमण्यासाठी किंवा कशासाठी आले असतील, ते त्या शनीच्या पारावर बसले होते आणि ते त्या आंघोळीला त्या ओढ्यात उतरले, तर त्या पाण्याच्या प्रवाहाने ते वाहून गेले आणि मेले, म्हणजे बुडून मेले. इतका त्याला प्रवाह होता, एवढा तो आंबील ओढा. आणि गंमत बघ, तू शनिवार वाडा जर बघशील तर शनिवार वाड्याला सर्व बाजूंनी दरवाजे आहेत, पण बाजीराव रस्त्याचा जो भाग आहे तिथे दरवाजा नाही आहे काही, कुठलाही, पूर्ण सलग भिंत आहे त्याला. त्याचं कारण असं आहे की एकतर तिथे आंबील ओढा व्हायचा मुळात, त्यामुळे तिकडून ॲक्सेसच नव्हता जेव्हा शनिवार वाडा बांधला तेव्हा. पुढे नानासाहेबांनी तो बंद केला वगैरे, हा भाग वेगळा, पण त्यामुळे बाहेर त्या ओढ्याच्या बाजूला जायचा याचा काही प्रश्नच येत नाही, एक. आणि दुसरं, शनिवार वाड्यामध्ये जी सगळी वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम केली आहे किंवा सिवेज सिस्टीम केली आहे, जे वेस्ट वॉटर आहे, मलनिस्सारण म्हणतो, कारण शनिवारवाड्यामध्ये प्रॉपर संडास बांधलेले आहेत, न्हाणीगृह आहे, दिसतातच आपल्याला तिथे. आणि त्याचा जो सगळा बाहेर जाणारा प्रवाह आहे हा तटबंदीच्या खालून पूर्वी आंबील ओढ्यामध्ये सोडलेला होता आणि त्यामुळे ती बाजू पूर्णपणे बंदच होती, तिकडून कोणी यायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ती जी पश्चिम बाजू येते शनिवारवाड्यात, त्या पश्चिम बाजूला कुठेही दरवाजा नाही आहे. आणि नंतर काय, म्हणजे आंबील ओढा बंद केला, मग आता काही कारण नाही पडलं त्यांना म्हणजे तिथे दरवाजा. पण हे तू म्हणतो तसं व्हिज्युअलाइज करणं खरंच अवघड आहे की तिकडनं जोरातनं, म्हणजे छोटी नदीच म्हणायला पाहिजे, इतका प्रवाह असेल तर. हा शनिवारवाड्याला लागून वाहत असेल, तो बाजीराव रोड झाला, हे कल्पना करणं अवघड आहे जरा. त्याच्यानंतर आणि म्हणून आणि कसं होतं की पुढे, म्हणजे शनिवारवाड्याच्या पुढे नाना फडणीसांचा वाडा आहे त्याला लागून, त्याच्या पुढे खाजगीवाल्यांचा वाडा, म्हणजे आज बाबूगेनू चौकाचा गणपती बसतो तो खाजगीवाल्यांचा वाडा होता. त्याच्यानंतर इकडे तुळशीबाग होती, या ठिकाणी सगळ्या पुढे बागा होत्या. म्हणजे आज ऍक्च्युअली आपण जिथे बसलोय आता, हा सगळा भाग हा मोठा बागेचा भाग होता. अगदी महाराणा प्रताप उद्यानापासून ते पुढे आज चिंचेच्या तालमीपर्यंत ही नाना फडणीसांच्या ताब्यात असलेली ही बाग होती. त्याच्यानंतर काही भाग त्यांनी नातूंना विकला, मग ती नातूबाग झाली. पण हिराबाग सुद्धा अशीच होती, मोठी बागच होती. तर म्हणजे शनिवारवाड्याच्या इकडे आपण दक्षिणेला जायला लागलं की पुणे संपत जातं आणि मग बागा लागत राहतात. त्या ह्या होत्या काय, व्यक्तिगत लोकांच्या खाजगी होत्या आणि मोठ्या मोठ्या बागा होत्या त्या. आणि त्यामुळे मग ते, कारण कसं झालं, अगदी आपण थोडं मागे गेलं तर शिवाजी महाराज जेव्हा लहान असताना आणि जिजाऊंच्या बरोबर राहायला आले, तेव्हा दादोजी कोंडदेव होते त्यांच्याबरोबर आणि त्यांनी खेडे बारे म्हणून आपल्याकडे एक उल्लेख येतो, तिथे त्यांनी आंब्याची झाडं लावली बरीच आणि एक पेठ वसवली. त्या पेठेला नाव दिलं पेठ शिवापूर, ज्याला आपण आज खेड शिवापूर असं म्हणतो. म्हणजे हे खेड, कारण खेड नावाची वेगवेगळी गावं आहेत, खेड राजगुरुनगर आहे, तसं हे खेड शिवापूर झालं. तर असं ते बाहेरच होतं सगळं, म्हणजे पुण्याच्या इतकं पुणे नव्हतंच मुळात. हे सगळं पर्वती वगैरे सुद्धा बाहेर होती. पर्वतीवरती नानासाहेब पेशव्यांनी पहिल्यांदा ते सुद्धा गेलेले असताना त्यांची आई, म्हणजे थोरल्या बाजीराव साहेबांची बायको काशीबाई, तिला जे आजार होता, दुखणं होतं, तर कोणीतरी सांगितलं की तिथे तावरे पाटील राहतात आणि त्यांची वरती एक टेकडीवर एक देवी आहे, तर त्या देवीचा त्यांच्या आईला उपयोग झाला होता. एकदा तुम्ही बघा काही. आता ते नानासाहेब त्यामुळे गेले तिथे वरती आणि त्यांना ते ठिकाण एकूण आवडलं सगळं. आता त्यांनी त्या देवीला काय साकडं घातलं, मागणं मागितलं, बरं झालं का नाही हा भाग काही माहीत नाही. पण पुण्याच्या बाहेर असलेली पर्वती त्यांनी मग तिथे बांधली. मग तिथे मग शंकराचं देऊळ बांधलं, मग विष्णूचं देऊळ झालं पुढे. आणि राघोबानी, कार्तिकेयाचं देऊळ आहे ते राघोबा दादानी बांधलेलं देऊळ आहे ते.
आणि दुसरा बाजीराव पेशवा तेव्हा शेवट म्हणजे जेव्हा शेवटची इंग्रज मराठा लढाई झाली आहे ती लढाई आजचं जे डेक्कन कॉलेज आहे तिथे चालू होती. ती प्रत्यक्ष दुसरा बाजीराव पर्वतीवर बसून बघत होता असे उल्लेख आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे इतकी क्लॅरिटी आणि मध्ये काही नव्हतं, काही नव्हतं. नदी दिसायची, नदीच्या पलीकडे डेक्कन कॉलेजच्या भागामध्ये ती लढाई झाली ऍक्च्युअली चालू होती ती, ते उल्लेख आहे. किंवा पर्वतीवर नानासाहेब पेशवे पण शेवटच्या काय म्हणतात पानिपतचं जे युद्ध झालं त्यात जो पराभव झालाय आणि पराभवापेक्षा सुद्धा त्यांचा मुलगा आणि त्यांचा चुलत भाऊ म्हणजे सदाशिव भाऊ आणि त्यांचा मुलगा विश्वासराव हे दोघंही त्या लढाईत गेले. त्यामुळे ते जे खचले त्यांनी पर्वतीवरती गेले म्हणजे त्यांचा प्राणत्याग त्यांनी पर्वतीवर केला. तर असे मग आज कसं वाटतं की हे सगळं गावात आलंय. म्हणजे पर्वतीमध्ये राहणारे लोक म्हणतात की नाही आम्ही गावात राहतो, कारण का तर ते गावात आले. तेव्हाच्या काळात सारसबागेपासून सगळंच गावाबाहेर होतं. पर्वती अरण्यामध्ये असलेला ईश्वर तो अरण्येश्वर म्हणजे जंगलात असलेला आज तिथे गेलं तर किंवा पद्मावती देवी ही अशी बाहेर जंगलात अशी मंडळी होती इकडे. त्यामुळे अशा काही गमती जमती त्यावेळी होत्या ज्या आज आपण नाही व्हिज्युअलाइज करू शकत की इतकं पुणं तेव्हा वेगळं होतं का किंवा अगदी थोडक्याच भागामध्ये पुणं होतं का, शनिवारवाडा कसा होता काय वगैरे ह्या गोष्टी आता आपण नाही करू शकत. विठोबावरनं एक आठवण झाली, पण एक विठ्ठलाचं मंदिर पुण्यामध्ये एक वेगळ्या नावाचं आहे आणि त्याचा इतिहास चांगला आहे. त्याला उपाशी विठोबा म्हणतात. भरतनाट्य मंदिरच्या अलीकडे तिथे तो उपाशी विठोबा आहे. तर ते झालं असं पेशवे काळामध्ये गिरमे नावाचे सावकार होते, तर त्या गिरमे सावकारांनी ते देऊळ बांधलं विठ्ठलाचं आणि ते अतिशय सश्रद्ध होते आणि ते काय म्हणतात त्याला की उपासना करताना म्हणजे उपास करायचे खूप आणि तेव्हा ते फक्त लाह्यांचं पीठ आणि ताक एवढंच उपासाच्या दिवशी ग्रहण करायचे. त्यामुळे त्या विठ्ठलाला दुसरं नाव आहे, त्याला ताक पिठ्या विठ्ठल असंही म्हणतात. आता हे नाव कालांतराने मागे पडलं. त्याच्यानंतर त्या गिरमे सराफांनी एक नाना गोडबोले म्हणून होते, त्यांच्याकडे हा वसा पुढे दिला की आता हे उपासाचं व्रत तुम्ही घ्या. नाना गोडबोलेंनी पण ते कीर्तनकार होते मोठे आणि त्यांनी पण त्या उपासाचं व्रत पुढे चालू केलं. त्यांच्या काय ते म्हणतात कीर्तनामध्ये एक गंगाधरबुवा काळे म्हणून होते, त्या गंगाधरबुवा काळ्यांच्याकडे त्यांनी व्रत दिलं की हे तुम्ही आता याच्या पुढे चालवा. असं वेगवेगळ्या 3 पिढ्यांमधल्या वेगळ्या माणसांनी ते व्रत पुढे चालू केलं. सध्या साठे म्हणून कुटुंबीय आहेत त्यांच्याकडे त्या पण सगळं उपासाचं व्रत जिथे चालू असायचं किंवा ते मंदिर ज्यांच्या ताब्यात आहे ती व्यक्ती उपासाचं व्रत करायची, तो विठ्ठलच झाला उपाशी विठोबा. त्यांनी लोकांनी देवाला नावच उपाशी विठोबा ठेवलं. मी म्हणलं ना मारुतीमध्ये जसं मगाशी आपण तो एक विसावा मारुती म्हणलं तसं एक गुरुवारपेठेमध्ये रड्या मारुती आहे की जिथे अंत्ययात्रेचाच संबंध आहे की जिथे गेलं की तिथे प्रेत ठेवायचं आणि रडून घ्यायचं आणि मग उठवून ते घेऊन जायचं. तो रड्या मारुती झाला आता. मग दक्षिणमुखी मारुती आहे, गवत्या मारुती आहे, अशी वेगवेगळी मारुती नंतर हे होत गेले. गावकोस मारुती तर नावातच येतं, गावाची कोस जिथे संपतो तिथला जो आहे तो गावकोस मारुती. नागाचं ठिकाण आहे पुण्यामध्ये, एकमेव नागाचं देऊळ आहे. नाग आणि ह्याचं त्याला दगडी नागोबा म्हणतात. तो सुद्धा की नागाचं नाग आणि नागिण असं ते दगडी मूर्ती आहेत त्या देवळामध्ये. एकमेव मंदिर नागाचं. आणि माझ्या मते नागाची मंदिरं अशी फारशी बहुतेक म्हणजे खूपच कमी असावीत. आहेत गावं काही नागाचे कुमठे वगैरे असं साताऱ्याच्या इथे गाव आहे तिथे आहे, पण पुण्यामध्ये जे आहे ते तो जो आहे तो दगडी नागोबा, कारण दगडी पाषाणाची मूर्ती नागाची याच्या सोपं करून टाकलं लोकांनी दगडी नागोबा असं. बंदिवान मारुती एक आहे, कथा आहे नाही तेवढीच म्हणजे दगडाचं म्हणजे नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की मग ते मंदिर ज्याने कोणी बांधलं ते नागवंशाचे होते का नागाचे भक्त असतील कदाचित. काय म्हणता येईल त्यांना, कुठलं तरी त्यांनी काय म्हणतो आपण त्यांना की एखादी कामना केली असेल ती पूर्ण झाली म्हणून बांधलं असेल. पण ते जुनं आहे देऊळ खूप आणि हे म्हणतात तसं. एक बंदिवान मारुती आहे पुण्यामध्ये, त्याचं मला नाही माहिती पण कदाचित काही म्हणजे एकूण जर आपण परंपरा बघितली तर कुठल्या तरी गुन्हेगार केलेल्यांना तिथे बंदिवान म्हणजे तुरुंगामध्ये टाकत असतील, तिथे जो मारुती झाला तो बंदिवान मारुती झाला. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो, अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो.
भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8460378990. प्रसाद प्रकाशन. गणपती आहेत आपल्याकडे वेगळे, म्हणजे त्रिशुंड गणपती. आपण म्हणलं की 3 सोंडा आहेत त्याला. आणि सोमवार पेठेमध्ये एकमेव पुण्यातलं देऊळ की जेवढं शिल्पसमृद्ध आहे, अन्यथा इतकं शिल्पसमृद्ध देऊळ नाही. आणि त्याला काय म्हणतात, त्याला भुयार पण आहे. भुयार नाही म्हणता येणार, खाली तळघर आहे मोठं. त्याच्यामध्ये ती गोसावी मंडळींची समाधी आहेत त्याच्यामध्ये. तिथे नुसत्या समाध्या नाही आहेत, तर तिथे उपासना चालायची, म्हणजे पंथीयांची. कदाचित ते हठयोगी असतील, म्हणजे स्वतःला उलट्या टांगून घ्यायचं छताला, मिरचीची धुरी घ्यायची आपल्या ह्याच्यात. आणि असं हठयोगी म्हणजे जेवढा शरीराला जास्तीत जास्त क्लेश करून घेता येईल एवढे क्लेश करून घ्यायचे आणि मग उपासना करायची, अशी त्यांची पद्धत. तर त्या 3 सोंडात त्याला मागे वेणी पण आहे गणपतीला, छोटी मानेपर्यंत रुळणारी. हां, तर तो त्रिशुंड्या गणपती, आणि 3 सोंडा आहेत म्हणून तो त्रिशुंड गणपती झाला असा. तर अशा गोष्टी होत गेल्या आपल्याकडे. हौदांना नावं दिली गेली. बदामी हौद आहे, काळा हौद आहे आपण बघतो, किंवा कोणाच्या नावाने असेल तर फडके हौद आहे. कारण ती जी पाण्याची लाईन त्यांनी आणली, पाणी कात्रजवरनं जे जमिनीच्या खालून आणलं शनिवारवाड्यापर्यंत, त्याचा जो उच्छ्वास म्हणतो आपल्याला, त्याला मध्ये मध्ये लागतं. तिथे पुण्यात खूप हौद होते. म्हणजे ते पुण्याचे हौद हा खूप मोठा आणि चांगला विषय, आणि पाण्याची मुबलकता होती पुण्यामध्ये. त्यामुळे एवढे वेगवेगळे हौद पुण्यामध्ये. आता ते पुढे गेले, म्हणजे महानगरपालिकेच्या कृपेने जेव्हा विकास आला आणि इमारती बांधल्या जायला लागल्या, तेव्हा हे सगळे नामशेष झाले हौद. कुठला मला वाटत नाही फडके हौद, पण आता कुठलाच हौद दाखवण्यासाठी शिल्लक कुठलाही राहील. नावं फक्त त्यांची शिल्लक राहिली. देवस्थानं राहिली मात्र शिल्लक. आणि एक अतिशय विचित्र असलेला म्हणजे बिजवर विष्णू. हां, बिजवर विष्णूचं ते नारायण पेठेतच देऊळ आहे, आणि बहुतेक ते बापट यांचंच आहे. तर ते तर ते बिजवर विष्णू म्हणजे त्या लक्ष्मी, म्हणजे बिजवर म्हणजे खरं दुसरं लग्न झालेलं खरं तर, शब्दशः अर्थ घेतला तर. तिथे लक्ष्मीची मूर्ती होती, ती भग्न झाली मूळची. दुसरी मूर्ती आणून बसवली. त्या विष्णूची लक्ष्मी बदलली ना, आता दुसरी आणली, बिजवर झालं. हां, म्हणजे आता हे चमत्कारिक आहे नाव, पण आहे आता ते नाव आहे, त्याला काय करणार. तसं जुन्या जाईचा गणपती. हो, जुन्या जाईचं झाड असणार, म्हणजे थोडक्यात मोठं तिथे वृक्ष. आणि त्याच्या सांगितलं काय की काही नाव जाईचा वृक्ष कुठे होत नाही खरं तर, पण किंवा ते ठिकाण असेल किंवा काय झुडूप असेल, काहीतरी असेल त्याच्या संदर्भात आलेली. काही म्हणलं नाही का की काही नावं नाही समजत की काय दिली असतील, कोणा व्यक्तीवरनं दिली असतील का, किंवा कुठल्या घटनेवरनं दिली असतील का, हे काही कळत नाही. पण अशा काही गमतीशीर गोष्टी दिसतात आपल्याला अशा वेगळ्या दिलेल्या. तर पुण्यात या गोष्टी खूप अशा पूर्वापार आहेत चालत आलेल्या, की आपल्याकडे आता त्या नाही दिसत तशा. म्हणजे कोतवाल चावडी, की ते घाशीराम कोतवालशी संबंधित आहे ते कोतवाल, पण आता काही ती कुठे दिसत नाही. ती त्या आजचा जो दगडूशेठ हलवाईचा गणपती बसतो तिथेच केलेली आहे. किंवा त्यांच्या ज्या बायको होती लक्ष्मीबाई, त्यांच्या नावानेच लक्ष्मी रोडला नाव दिलं असं एक सांगितलं जातं. किंवा आता तो मोठा म्हणजे लक्ष्मीचा, म्हणजे कारण तू लक्ष्मी रोडवर आलीस तर सगळा व्यापारच आहे. दोन्ही बाजूंनी बघशील तर सोनं, चांदी, कपडा, लत्ता, सर्व गोष्टींची दुकानं असल्यामुळे कदाचित त्याला म्हणले असतील लक्ष्मी रस्ता. रस्त्यावर लक्ष्मी वास करून आहे तो. हां, त्यामुळे तो तसाच आहे. म्हणजे आपण अगदी नाना पेठेपासून बघितलं तर त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यापारी पेठाच आहेत, ते अगदी इथपर्यंत. आणि तो पूर्वी सरळ नव्हता, म्हणजे त्याच्याबद्दलच्या पण गमतीशीर गोष्टी घडलेल्या आहेत. आणि अगदी आजचा जो सिटी पोस्ट आहे तिथून तो बंद होता तिथे, त्याच्या अलीकडे म्हणजे सिटी पोस्टापर्यंतच होता, मध्ये काही नव्हतं. हुजूर पागेपासून तो परत पुढे चालू होता. आणि मग ते ॲक्विजिशन झालं आहे मधलं मोठं, सिटी पोस्ट ते हुजूर पागा या परिसरामधलं. आणि त्याच्यात बऱ्याच कोर्ट कचेऱ्या पण झाल्या त्यावेळी पण सुद्धा. आणि तो रस्ता नंतर ब्रिटिशांनी तो करून घेतला सलग त्यांना, कारण पुण्यामध्ये असा पूर्व पश्चिम जोडणारा रस्ता
सलग नव्हता तो त्यांनी ब्रिटिशांनी करून घेतला. कारण डेक्कन जिमखाना ही वसाहत नंतर झाली. कारण लाकडाचा पूल होता पूर्वी, लकडी पूल हा शब्दच आहे त्याला. त्याच्या पलीकडे डेक्कन जिमखाना हा सगळा भाग जो आत्ता आहे त्याच्यामध्ये टिळकांनी पण मोठा पुढाकार घेतला होता त्याच्यामध्ये. आणि मुंबईमध्ये जसं ज्याला सोबो असा एक शब्द आहे, साऊथ बॉम्बे, म्हणजे तो सगळा नरिमन पॉईंट, कुलाबा आणि हा सगळा हाय फाय सोसायटीचा, तसा त्या काळातला डेक्कन जिमखाना होता. म्हणजे पुणे हे कल्चर हे पूर्ण वेगळं आणि डेक्कन जिमखान्याचं कल्चर हे पूर्णपणे भिन्न. काही प्रमाणात आजही आपल्याला तो फरक संस्कृतीमधला जाणवतो. हां, तर तो जो सगळा मग डेक्कन जिमखाना क्लब आणि मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित मंडळींचे बंगले झाले ते सगळे तिकडे डेक्कन जिमखाना परिसरामध्ये झाले. आणि पुन्हा तोच आहे, तो पण भाग आता पुण्यामध्ये आला खरं तर. पण अन्यथा तो सुद्धा लक्ष्मी रस्ता झाला आणि त्याच्यामुळे मग नंतर तो सगळा भाग झाला. आत्ता लकडी पुलाचा उल्लेख झाला तर त्याच्यामधनं मला लक्षात आलं की, आणि मगाशी स्वारगेट, तर पुलांची नावं आणि गेटची नावं ही पण वेगळी. क्वार्टर गेट, हां, हो हो, अशी आहेत ना. आणि पुलगेट, क्वार्टर गेट अशी आहेत ना. आणि मी म्हटलं तसं किती कंबाईंड आहेत म्हणजे नावं काही काही झालेली. त्याचे नानापेठेमध्ये आहे क्वार्टर गेटचं एक. आणि आत्ताचा जो नदीकाठचा रस्ता झाला आहे खरं तर, म्हणजे खरं तर पुण्याचं वैभव किंवा वारसा स्थळं ही या नदीकाठी पण बरीच आहेत. म्हणजे नारायणराव पेशव्याची समाधी, त्याच्यानंतर चिमाजी आप्पा त्यांची समाधी याच्या तिथे म्हणजे आपल्या ओंकारेश्वरापाशी, किंवा ओंकारेश्वराच्या मागे बघशील तर आपलं जे दिनकर केळकर म्हणजे राजा केळकरचे, म्हणजे राजा केळकर संग्रहालय यांचं आहे, त्या दिनकर केळकरांची मोठी समाधी आहे. म्हणजे बरोबर ओंकारेश्वराचा जो घाट आहे जिथे दशक्रियाविधी होतात त्याच्या अगदी खाली. आणि चांगलं कळाशीदार त्याला स्तंभ आणि अशी अगदी मोठी. आता त्यांनी आणि ती खूप राखून ठेवली, कारण नदीच्या काठी समाध्या बांधायच्या ना. वेगवेगळे घाट होते. घोरपडे घाट म्हणून आपल्याकडे होता की जो आपल्याला नवा पूल, आत्ता जो सगळ्यात जुना झाला आहे खरं तर, तो नवा पूल म्हणजे शिवाजी पूल म्हणतो आपण, शनिवारवाड्याच्या समोर जो आहे तो, तिथून आपण बघितलं खाली तर आपल्याला दिसतो घोरपडे घाट आज सुद्धा. तर अशा काही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या. आणि मग वाडे, म्हणजे पेशवे काळात काय झालं की नानासाहेबांनी जेव्हा, किंवा अगदी बाजीरावापासून सुद्धा वेगवेगळे सरदार जे आले त्यांचे वाडे तिथेच जवळपास शनिवारवाड्याच्या आजूबाजूला बांधले गेले. मग त्यांनी देवळं बांधली. चित्राव जे होते किंवा यांनी तिथेच समोर कामेश्वराचं देऊळ बांधलं आहे. किंवा हा जो शनिवारवाडा बांधला ते लिमये मूळचे, त्यांचं आडनाव शिवराम कृष्ण लिमये. तर बाजीरावाची एक बहीण भिऊबाई ही घोरपड्यांच्याकडे दिली होती इचलकरंजीच्या. तर हे लिमये तिथले मूळचे. तर तिने याला पाठवलं. आता भाऊ वाडा बांधतोय म्हणल्यानंतर ते इंजिनियर होते तेव्हाचे, त्यांना पाठवलं वाडा बांधायला. आणि मग तो पुढे बराच काळ चालला आहे वाड्याचं बांधकाम. कारण आपण आज जो शनिवारवाडा बघतो असा सगळा, तो काही बाजीराव पेशव्यांनी बांधलेला नाही आहे. आपण जर आतमध्ये शनिवारवाड्यात गेलो तर आतमध्ये गेल्यावर डाव्या हाताला गेलं की त्यांचा उभा वाडा होता पहिल्यांदा. त्यांना वाडा बांधायचा होता मोठा, पण शाहू महाराजांनी सांगितलं की, शाहू छत्रपतींनी की छातीचे कोट करा, मातीचे कोट करू नका. त्यामुळे उगाच भिंती बांधून मोठे मोठे वाडे असे करू नका. तर ते ठीक आहे, ऐकलं. त्यांनी काही बांधला नाही. त्यांचा तेवढ्या स्वरूपात छोटा वाडा, जो आजच्या कसबा गणपतीच्या दिशेला तोंड करून असलेला आतमध्ये त्यांचा वाडा होता. पुढे नानासाहेब पेशव्यांनी हा सगळा वाडा, आणि कसं होतं शनिवारवाड्यात वेगवेगळ्या लोकांचे, म्हणजे राघोबा दादाचा बंगला अशी नावं आहेत. माधवराव पेशव्यांचं राहण्याची जागा, सदाशिव भाऊची, नानासाहेब पेशव्यांचा वाडा, असे शनिवारवाड्यामध्ये वेगवेगळे छोटे छोटे पुन्हा दिवाणखाने किंवा असं केलेलं होतं शनिवारवाड्यात. तर ते सगळं शिवराम कृष्ण लिमये आणि नंतर पुढे त्यांच्या मुलांनी केलं. मग नंतर त्यांचा येणं जाणं हे पेशव्यांच्या अगदी खाजगीपर्यंत, म्हणजे घरापर्यंत त्यांचं सुरू झालं. आणि त्यांना खाजगीवाले असं नाव पडलं. हे सगळे मंडळी लिमये आहेत. ते खाजगीवाल्यांचा वाडा शनिवार, म्हणजे आजचा म्हणलं तसं मग अशी बाबूगेनू चौकाचा गणपती आत्ता जो बसतो तिथे आता जी मोठी इमारत झाली तो सगळा खाजगीवाल्यांचा वाडा होता. असे वाडे पुण्यात होते, ते पण आता गेले. देवळं मात्र पुण्यातली बरीचशी शिल्लक आहे, अजूनही शिल्लक राहिली आहेत. सरदार शितोळ्यांचा वाडा, मला शितोळ्यांचा वाडा अजून चांगला. हो, त्याच्यानंतर तो आपला यांचा वाडा आहे, मुजुमदारांचा वाडा आहे. त्यांच्याकडे एक तो गणेशोत्सव होतो वेगळा, तो एक वाडा आहे. त्याच्यानंतर रंगारी, भाऊसाहेब रंगारी आपण बघतो. ते रंगारी म्हणजे आपल्याला वाटतं की घराला भिंतीला रंग देणार आहे, असं नाही आहे. ते कापडावरती जे रंगकाम करतात ते होते, ते काम करणारे होते. पण भाऊसाहेब रंगाऱ्यांची खासियत अशी होती की ते क्रांतिकारकांना, ते स्वतः क्रांतिकारक होते, ते क्रांतिकारकांना आश्रय द्यायचे. त्यामुळे तो जो वाडा त्यांनी बांधला आहे तिथे आत्ता, त्या वाड्यामध्ये
त्या वाड्याला बरीच 200-250 वर्षांपेक्षा जास्त 200 वर्ष तर झाली त्या वाड्याला. आज आपण लॅच हा जो प्रकार आहे ना, तो त्यांच्याकडे त्यांनी तेव्हा केलेला होता की आजही बघता येतं. आणि आता तो वाडा खूप चांगला केला आहे. तिथे तळघरामध्ये जिथे त्यांच्या भूमिगत बैठका व्हायच्या ते त्यांनी तळघर केलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे जी शस्त्रास्त्र होती ती शस्त्रास्त्राचं आता त्यांनी प्रदर्शन मांडून ठेवलं आहे. त्यांच्याकडे खिडक्या आहेत. एखादी समजा ही खिडकी आहे, तर खिडकी उघडल्यानंतर आपल्याला सकृतदर्शनी खिडकी दिसते, पण त्याचं जे छत आहे त्याचं एक बाजूला केलं एक फळी की त्याच्या आतमध्ये शस्त्र लपवण्याच्या जागा केल्या आहेत. आणि खूप सुंदर आहे तो. म्हणजे भाऊ रंगारेंचा वाडा तर आवर्जून बघावा असा आहे. तर त्याच्यामध्ये एक लॅच आहे. म्हणजे बाहेरून गेल्यानंतर अशी पूर्वीची जी दारं होती त्यांना अशा आडव्या फळ्या असायच्या आणि वरती कडी लावायची. ती कडी काय लावलेली नसते. म्हणजे कोणीही क्रांतिकारक जर आला आणि त्याला जर का दार न वाजवता बाकी कोणाला न उठवता आत यायचं असेल तर त्या आडव्या जे बार होते त्याच्या आत एक खटका आहे. तो दाबला की आतमधली कडी अशी उचलली जाते आणि ते दार उघडतं. हे आजही जाऊन बघता येतं आपल्याला तिथे भाऊ रंगारेंच्या वाड्यामध्ये. आणि ते दाखवतात. पूर्वी तर आता तो आणि सगळा नीट केला आहे वाडा, पण तो दाखवतात तिथे वाडा आता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर दार उघडलं तुम्ही की त्याला अशी दोरी बांधलेली होती बारीक. आतमध्ये त्याची घंटा वाजायची की कोणीतरी आलंय हे समजायचं. तिथे आजसुद्धा समोरून कपाट दिसतं आपल्याला, पण ते कपाट नाही आहे. त्याच्या मागे लोक बोलत बसलेले आहेत आणि त्याला जाळी आहे की त्यांना दिसतं बाहेर कोण आलंय ते. कारण सतर्क राहायला लागायचं. कायम क्रांतिकारक होते त्यांना की कोण आलंय, त्यामुळे लपायचंय, भूमिगत व्हायचंय. तर तो फार त्या भाऊ रंगारेंचा, कारण सार्वजनिक गणपतीची स्थापना त्यांनी ते आतमध्ये त्यांचा तो दिवाणखाना आहे वरती. आणि कोण कोण होते त्यांच्याबरोबर की ते इंदोरला वगैरे जाऊन हा उत्सव बघून आले आणि मग पुण्यामध्ये सुरुवात केली त्यांची. तर तो एक वाडा. असे काही फार थोडे वाडे आता शिल्लक राहिलेले आहेत आपल्याकडे. अन्यथा सगळे वाडे पाडून त्याच्या इमारती झाल्या. खाजगीवाल्यांच्या इथे तर फारच मोठी झाली, पण तोही खूप मोठा. आणि वाडांमध्ये बागा असायच्या त्यांच्या. तर हे आता कुठे बघायला नाही मिळणार. हे अगदी थोडे वाडे शिल्लक आहेत. जसं वाईला झालं, वाईला अगदी मोजके वाडे शिल्लक आहेत आता. लोकांनी इमारती बांधल्या, पण आता असं झालं की ते जे मोजके वाडे शिल्लक आहेत त्या वाड्यांमध्ये आता मालिकांचं किंवा सिनेमांचं शूटिंग होतं आणि त्या वाड्यांना आता एकदम ऊर्जित अवस्था आली. मग ज्यांनी वाडे पाडले त्यांना हळहळ वाटते की अरे अरे आपण पाडले. पण एक आहे करंदीकर वाडा म्हणून वाईमध्ये आहे. त्या करंदीकरांनी त्यांनी तर प्रचंड गोष्टी जपून ठेवल्यात त्यांच्या वाड्यामध्ये. जुना आहे तसा ठेवला आहे. अगदी केसरीचे अंक आहेत त्यांच्याकडे, न्यूयॉर्क टाइम्सचे अंक आहेत, अनेक वस्तू आहेत त्यांच्याकडे. आणि असे ठेवलेले माझ्या मते पुण्यात तरी, आता पुण्याच्या बाबतीत बोलायला झालं तर फारच थोडे, म्हणजे नाहीच. बोटावर मोजण्या एवढे वाडे कसबा पेठेत किंवा ह्याच्यात रविवार पेठेत काही शिल्लक. अगदी आपण जर याला गेलो, तुमच्या तपकीर गल्लीमध्ये गेलं, वसंत टॉकीज आता नाही येते पण वसंत टॉकीजच्या समोर, तर तिथे एक जुना वाडा आहे मोठा आणि त्याच्यावर काचेचं काम बिम केलेलं असं खूप आहे असं. आणि गमतीशीर आहेत. म्हणजे पुण्याच्या काही गोष्टी की शनिवार वाडा आणि ते जे हे आहे जरी पटका, म्हणजे शनिवार वाड्याचं चिन्ह आणि त्याच्यावरती तो झेंडा फडकायचा, त्याला जरी पटका म्हणतात. तर सवाई माधवराव पेशव्यांनी एक कॉन्व्हेंटच्या शाळेसाठी ऑर्नेलाज स्कूल त्यांच्यासाठी आणि त्या चर्चसाठी जागा दिली. तिथे त्यांनी ते ऑर्नेलाज स्कूल पण आहे त्यांचं आज. तर त्यांचा जे त्यांचं काय म्हणता येईल त्याला एम्ब्लेम जो आहे त्याच्यावरती शनिवारवाड्याचं चिन्ह आहे आणि त्याच्यावरती जरी पटका असं लिहिलेलं आणि तो भगवा झेंडा. म्हणजे एका कॉन्व्हेंट स्कूलवर त्यांच्या एम्ब्लेमवर शनिवारवाड्याचं चिन्ह असणं ही मोठी गोष्ट आहे पुण्यातली. किती फार थोड्या लोकांना माहिती असेल, पण अगदी ऑर्नेलाजचं त्यांनी बघावं. आणि जसं काय म्हणतात ते, म्हणजे जशी देवस्थानांना नावं, म्हणजे पुण्याची खासियत हीच होती की माणसं पण चमत्कारिक होती, चांगल्या अर्थाने अर्थात. म्हणजे आपण ज्याला, कारण काहीतरी विक्षिप्तच पाहिजे, काहीतरी वेगळं घडवायचं असेल तर तो माणूस विक्षिप्तच पाहिजे. तर अशी काही चमत्कारिक किंवा अशी माणसं पुण्यामध्ये खूपच होऊन गेली. अगदी काही लोकांना थोड्या भेटायचा म्हणजे काय म्हणतात त्याला मला संधी मिळाली. त्याच्यामधले बिंदू माधव जोशी हे एक मोठं व्यक्तिमत्व पुण्यात होऊन गेलं. तर ते जेव्हा गोवा म्हणजे दादरा नगर हवेली स्वातंत्र्य संग्राम झाला त्याच्यामध्ये ते अगदी ॲक्टिव्ह पार्टिसिपेट केलेले एक गृहस्थ होते. बिंदू माधव जोशींच्या घरामध्ये खूप वेगवेगळी वस्तूंचं प्रदर्शनच म्हणू आपण. वेगवेगळी तलवारी होत्या आणि काय काय, त्यांचं घर म्हणजे एक म्युझियमच होतं जवळजवळ. त्यांच्याकडे जेव्हा दादरा नगर हवेली हे जेव्हा पडलं आणि पोर्तुगीज तेव्हा आपली निघून गेले, तेव्हाचा तिथला जो पोर्तुगीजांचा झेंडा आहे तो पोर्तुगीजांचा झेंडा यांनी विजय चिन्ह म्हणून आपल्याकडे आणला.
आणि तो त्यांनी त्यांच्या घरामध्ये पूर्णपणे जपून ठेवला होता. बरं. आणि आहे म्हणजे अजूनही. आता बिंदू माधव जोशी नाहीत, पण मी त्यांच्याकडे गेलेला असताना त्यांनी तो झेंडा उघडून दाखवला आणि अगदी व्यवस्थित ठेवला. गमतीचा भाग असा की 1962 साली ही घटना घडलेली आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 1984-85 पर्यंत पोर्तुगीज सरकारने फॉलोअप केला होता की तो झेंडा आम्हाला परत द्या. अच्छा. तर तेव्हा बिंदू माधव जोशींनी सांगितलं की ते आमच्या विजयाचं प्रतीक आहे आणि आम्ही काय त्याची अवहेलना वगैरे केलेली नाही आहे किंवा काय पायदळीच तुडवला आहे काय त्याचं पोतेरच केलं आहे असलं आम्ही काही केलं नाही. पण ते आमचं विजय चिन्ह आहे ते की आम्ही तुमचा झेंडा उतरवला आहे आणि आमचं राज्य आलं आता, त्यामुळे हा काही मी देणार नाही. एका तत्कालीन मंत्र्यांच्याकडनं त्यांनी बिंदू माधव जोशींच्याकडे निरोप पाठवला आणि ते मंत्रीसुद्धा आपले भारत सरकारचे असूनसुद्धा त्यांनी रद्दबदली केली होती त्यांच्याकडे की जाऊ दे, देऊन टाका ना तो, काय एवढं आहे. तर बिंदू माधव जोशींनी सांगितलं की आता माझा निरोप पोर्तुगीज सरकारला असा कळवा की आता ह्याच्यानंतर जर परत कधी तुम्ही ही विनंती केलीत तर हा मी झेंडा जाळून टाकीन आणि त्याची जी राख होईल ती तुम्हाला पाठवून देईन. त्यामुळे तुम्हाला झेंडा हवा असेल तर ह्याच्यापुढे परत विषय काढायचा नाही. झेंडा नको असेल तर सांगा, तुम्हाला मी तुम्हाला राख पाठवून देईन. त्याच्यानंतर मात्र त्यांनी परत कधी हे केलं नाही. पण तो छान वाटलं म्हणजे की हे म्हणले हा झेंडा आम्ही उतरवला आणि हे आमचं विजयाचं चिन्ह. अशी अवलिया माणसं तर पुण्यामध्ये म्हणजे किती, त्याला तो पूर्णपणे वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण तो एक की याच्या संबंधी आला म्हणून सहजगत्या आला म्हणून आपण सांगू शकतो की एवढी माणसं होती. म्हणजे नावं ठेवणं किंवा नावं घेणं याच्यामध्ये जसे अनेक लोक होते आणि त्यांनी चांगलंच केलं. म्हणजे जसे आपण प्रभा जोग नाव ऐकलं असेल, त्यांचं एक काही विक्षिप्तपणाच्या कथा पुण्याच्या चांगल्यासाठीच त्यांनी केलंय. म्हणजे असं काही स्वतःचा हेकेखोरपणा आणि त्यांनी कुठेतरी सार्वजनिक ह्याचं नुकसानच केलं असलं काही केलं नाही त्यांनी. पण ही मंडळी भातरोडच्या मागे काही कथा आहे. प्रभा जोग जे होते वकील ते असेच होते ना की ते स्वतः गाडीवर उभं राहून भाषणं द्यायचे, प्रत्येक निवडणुकीला उभं राहायचे आणि अतिशय विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या घरी जर गेलं तर ते 12-15 सूचना लिहिलेल्या होत्या त्यांनी आणि त्या अतिशय कठोर होत्या की आणि हेच म्हणजे आपण जे म्हणतो जसं की 2दा बेल वाजवावी, जर दार उघडलं नाही तर आम्हाला तुम्हाला म्हणजे एंटरटेन करण्यात इंटरेस्ट नाही असं समजून निघून जावं म्हणून, परत बेल वाजवत बसून अपमान करून घेऊ नये वगैरे. आणि ते जबरदस्त होतं त्यांचं. सदाशिव पेठेत राहायचे ते, सदाशिव पेठेत. तर त्यांच्याबद्दलच्या कथा खूप होत्या आणि प्रभाजोगांच्या बद्दलच्या. ती अशी मंडळी म्हणजे नावावरनं चालत अशी मंडळी पुणेकर खूप. पण त्यांचं प्रत्येकाचंच म्हणजे पुण्याच्या काही ना काही वाढीमध्ये योगदान आहे या अशा मंडळींचं. जे नंतर नीलफलक लावले गेले, आपण बघितलं महापालिकेने ती चांगली योजना केली की नीलफलक लावून कुठली व्यक्ती इथे राहत होती, अगदी सीमपरांजपे वगैरे आहेत, कारण तिथे गेल्यावर माहीत नसतं की अरे इथे अरे बापरे म्हणजे हे जागा असे, पण इथे ही मंडळी सुद्धा येऊन राहून गेली. ते नावच आहेत ना म्हणजे दिलेली परत त्यांनी नावासंदर्भात की अशी मंडळी इथे पण राहून गेली बाबा. असे पुण्यामध्ये मग नीलफलक खूप लावले गेले आणि त्या ठिकाणच्या आठवणी त्यांनी जागृत ठेवून दिल्या आहेत की असं असं होऊन गेलं म्हणून. म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून किंवा आपण त्याच्या मागे म्हणजे आपण घाणेकर सरांचा जेव्हा पॉडकास्ट झाला त्यात त्यांनी सांगितलं की राष्ट्रकूटांपासूनचा पुण्याला इतिहास आहे आपला, की त्यांच्या ज्या ताम्रपटामधनं. आणि ती एक नावं गमतीशीर आहेत. एका ताम्रपटामध्ये एक बोपखेल, आज जे गाव आहे बोपखेल, तर ते गाव एका ब्राह्मणाला दान म्हणून दिलंय. कुठल्या तरी ग्रहणाच्या निमित्ताने जी दानं द्यायचे त्याच्यात ते बोपखेल, त्याला बोपखेलू असं त्या याच्यात उल्लेख आहे. आणि आज जर आपण बघितलं एखादी जर का तुम्ही प्रॉपर्टी विकत घेणार असाल तर त्याची एक जाहिरात देतो आपण पेपरमध्ये की ही घेतोय आणि या प्रॉपर्टीच्या चतुस्सीमा दिलेल्या असतात. दक्षिणेला हे आहे, पूर्वेला ते असं त्यात दिलेलं आहे की कुठलं खेडं देतो तर बोपखेलू नावाचं जे ग्राम आहे ते आम्ही त्या अमुक एका ब्राह्मणाला दान दिलंय आणि त्याच्या जवळची गावं दिली आहेत. त्यातलं एक कळस आहे, दुसरं भेऊसरी म्हणून आहे म्हणजे जे भोसरी, त्याच्यानंतर दरपुडिका नावाचं गाव आहे म्हणजे दापोडी. तर ही नावं तेव्हापासून आहेत, राष्ट्रकूटांच्या काळापासून, इतक्या तेव्हापासून. म्हणजे आज त्याची नावं थोडीशी बदलली पण त्यांनी ते डॉक्युमेंटेशनच केलं की ह्याच्या बाजूला एवढी एवढी गावं असलेलं असं हे बोपखेल नावाचं गाव आम्ही याला दान देतोय. तर तेव्हा वेगळ्या संदर्भात उल्लेख केलेले असतील पण आज आपल्याला ते जाणवतं. म्हणजे दरपुडिका, भेऊसरी ही नावं आपल्याला, कळस आहे तसंच राहिलं पण ही दोन नावं मात्र गमतीशीर आहेत की ज्याची भोसरी आणि दापोडी अशी दोन नावं झाली या दोन यांची. तर अशा गोष्टी अनेक पुण्याच्या बाबतीमध्ये सांगितलं तर म्हटलं काय, माणसं, ठिकाणं, देव, प्रचंड प्रचंड किती तुम्ही नाव घ्याल तेव्हा. एक चोळखण आळी आहे आपल्या इथे. तर त्या चोळखण आळीमध्ये
एक हे आहे काय देऊळ आहे आपल्याला, तर त्याला खणाळ्या विठोबा असं म्हणतात. बरं. एक खण आहेत ना, खणाचा बाजार येतो सगळा. हा सॉरी, खणाळ्या बालाजी असा येतो. तर तो म्हणजे खण नावाच्या कापडाचा बाजार. त्यामुळे तो चोळखणाळी आजही आहे. कासोडा विठोबाच्या शेजारीच आहे ती सगळी जी गल्ली आणि आहे ती. तिथे आजही कापड विकलं आजही जातं. कापडच आणि खणच विकले जातात. म्हणजे चोळीसाठी लागणारे खण म्हणून चोळखण असं नाव आहे त्याचं. तो खणाळ्या झाला त्याच्यानंतर तो विठोबा तिथला. तर ह्या गोष्टी त्यामुळे आज गमतीशीर वाटल्या. मारुतीला कशाला भांग्या म्हणायचं किंवा रड्या लेंड्या मारुती, हे मारुतीला पण ती घटना तिथे घडायच्या हां, म्हणजे बस. पण ते त्यामुळे बघितलं म्हणलं की ते बरोबर एकदम म्हणजे कळत चपखल जातं. वाटतं. हो, म्हणजे आपल्या अविनाश सोनींनी सुद्धा ते पुस्तक लिहिलंय, अगदी हरवलेलं पुणे, किंवा त्यात ते तेच म्हणतात की वाढत कसं गेलं पुणे हे बघायचं असेल तर तुम्ही एक रस्ता धरून मारुती बघत जा आणि मग तुम्हाला कळेल की प्रत्येक 2 मारुतींच्या मध्ये एक वेगळी पेठ आहे किंवा एखादी वस्ती आहे. अजून पुढे गेल्यानंतर ते असं वाढत गेले सगळे. म्हणजे अशा सिक्वेन्सनी ते सगळं पुणे डेव्हलप होत गेले. आता होत नाही तुम्हाला. आता नवीन कुठली सोसायटी बांधली तर तुम्ही लगेच मारुती नाही बांधत. आता गेलं ते. आता वेगळे देव आले त्याच्यानंतर किंवा त्या सोसायटीत असतात. पण पूर्वीच्या काळी मारुती हा अगदी होताच, खास करून होता. त्यामुळे हे केलं जायचं त्याच्यामध्ये. खरं म्हणजे आपण हे सगळं बघायला लागलो की एखादं गाव समजून घ्यायला मदत होते, त्या गावाची संस्कृती समजून घ्यायला मदत होते, त्याचा इतिहास समजून घ्यायला मदत होते आणि या सगळ्यातनं ते गाव आपल्याला उलगडत जातं. अगदी अगदी. आणि मग आपल्याला पुण्याच्या बद्दल म्हणायचं तर पुणे तिथे काय उणे, ते तर आहेच आहे. हे सगळं कुठलीही आपल्याला गोष्ट पुण्यामध्ये हो हो म्हणजे कुठलाही विषय घ्या त्याचे तज्ज्ञ तुम्हाला पुण्यात मिळतील. हा म्हणजे आणि त्यामुळे तो जो पुणे सोडून बाहेरच्या गावी जो झाला ना की अरे पुण्या मुंबईकडचे लोक तुम्ही म्हणून, हा तो जो झाला ना त्यात सुद्धा पुणे आणि मुंबई म्हणजे ठीक आहे आज व्यापारी किंवा ह्याच्यामुळे ती गावं मोठी झाली म्हणून असेल, पण विद्वत्तेच्या बाबतीमध्ये जर म्हणायला गेलं तर नक्कीच पुण्या म्हणजे मुंबईपेक्षा पुणे म्हणता येईल. कुठलाही विषय घ्या, म्हणजे डिफेन्स घ्या, लेखन घ्या, बॉटनी, आर्किओलॉजी, कुठलाही विषय घ्या की ज्याच्यामधला तज्ज्ञ हवा आहे बाबा मला, कोणी मोडी वाचणारा कोणीतरी हवा आहे किंवा भाषाशास्त्राबद्दल कोणीतरी, संगीताबद्दल कोणीतरी हवा आहे, नृत्याबद्दल हवा आहे, तुम्हाला या क्षेत्रातली दिग्गज माणसं आणि तुम्हाला पुण्यामध्ये मिळतील. त्यामुळे खरोखरच पुणे विद्वान आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणूनच, विद्येचं माहेरघर म्हणूनच माहितीचं. म्हणून आज सुद्धा जे म्हणजे पूर्वी म्हटलं जातं की पुण्यामध्ये एखादा कार्यक्रम यशस्वी झाला, अनेक कलाकारांना विचारा तुम्ही की नाटकाचा प्रयोग पुण्यामध्ये यशस्वी झाला म्हणजे ते नाटक झालंच. तुम्ही कुठेही भारतामध्ये घेऊन जाते नाटक यशस्वी होणारच. मुख्यत्वे करून कलाकार हे म्हणतात. कुठलाही एकांकिका असेल किंवा व्याख्यान असेल की अरे पुणेकरांना ते जाम आवडलं, पुणेकरांनी डोक्यावर उचलून घेतलं, म्हणजे तो निश्चिंत राहतो की आता तुम्हाला कुठेही मिळेल. कारण म्हणजे याला 2 नाही की पुणेकर काय म्हणतात त्याला की असे दाद द्यायला कमी आहेत, खतरुड आहेत, असा अजिबात विषय नाही. तर ते चोखंदळ आहेत, त्यांना क्वालिटीच लागते, त्यांना उगाच काहीतरी सवंग केलेलं चालत नाही. आजसुद्धा तसंच आहे. अगदी खाद्यपदार्थांपासून तुम्ही बघायला गेलात तरी कुठल्याही बाबतीमध्ये क्वालिटी लागते, हा जो गुण पुणेकरांचा आहे. आणि म्हणून ते सहसा जी दाद दिली जात नाही पटकन. आणि हे पूर्वापार आहे. अगदी तुम्ही पेशवे काळामध्ये बघितलात तर आपण म्हणतो की ते भिगबाळीतले मोती शेवट हल्ले, म्हणजे त्यांनी मान डोलवली पसंतीने तरच ते मोती हलणार, किंवा तो जे पागोटं घातलं होतं त्याचा शेला म्हणतात बरं, तो हल्ला, तुरा हल्ला त्याच्यावरचा, याचा अर्थ त्यांनी दाद दिली. अन्यथा तो माणूस पुणेकर शांत बघत बसेल. तुम्ही काय करायचं असेल ते त्याला नाही पटलं तर ते जेव्हा ती वाक्प्रचार तसा होता तो की अरे हां भिगबाळीमधले मोती हल्ले बरं का, म्हणजे पसंतीला पडलं. त्यामुळे खरोखरच आहे पुण्यात तिथे काय होणं, म्हणजे दाद देण्यामध्ये सुद्धा होणं नाही आहे, पण त्याला दर्जा पाहिजे. दर्जाशी कुठेही आपल्याकडे फारकत केली जात नाही. आणि माझ्या मते हे योग्यच आहे. हो योग्यच आहे. म्हणजे दर्जा नसलेल्या गोष्टी आज कसं आहे, आज एवढी वाढ झाली त्यामुळे अनेक गोष्टी असतील की ज्याला दर्जा नसतो, पण त्याला पुणेकरांची दाद मिळाली असं नाही. याचा अर्थ त्याला आज सुद्धा चांगल्याच गोष्टीला पुणेकरांची दाद असते. किंवा चोखंदळपणा जो आहे अमुक एक, आणि तू पाहशील की खरेदीच्या बाबतीमध्ये पण आहेत की अमुक एक ठिकाणीच, कारण आम्ही गेले 4 पिढ्या आम्ही इथनंच खरेदी करतो, आम्ही याच ठिकाणून घेतो, आम्ही दुसरीकडे जात नाही, असं आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही. ते तर दुकानदार झाले, पण विकत घेणारे पण म्हणतात की आमच्या पार पणजोबांपासून आम्ही यांच्या दुकानात येतोय आणि इथेच येतो. म्हणजे हे वाक्य ग्राहकांना पण लागू पडतं. ग्राहकांना लागू, आम्ही काही कुठे बघत नाही. अशी आहे गंमत. म्हणजे असं हे आमचं परखड, चोखंदळ, दर्जेदार आणि योग्य तिथे दाद देणारे, नको तिथे दाद न देणारे, असे बहुआयामी असं आमचं पुणेकर आहे.
आशुतोष सर आज पुण्यात असं इतक्या छान अंगाने सगळ्या अंगाने ओळख करून दिल्याबद्दल आमच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपला आभार मानते. छान. इथे येऊन या सगळ्यांना आणि वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारता आल्या. विषय होता तो बोलण्याच्या नादात अनेक गोष्टी सांगता आल्या आणि इथे आपले कारण तू सांगितलंस की आपले बघणारे श्रोते हे जगभर विखुरलेले आहेत. त्यामुळे त्यातले जे कोणी पुण्यामधले असतील त्यांना काही गोष्टींची जाणीव होईल की आज सुद्धा बुवा आम्ही इथे राहायचो, इथे खेळायचो. आज ते कुठे वेगवेगळ्या ठिकाणी असतील जगाच्या कानाकोपऱ्यात. आज पुण्यामध्ये त्या ठिकाणांना सुद्धा कदाचित ती तशी दिसणार नाही ठिकाणं, पण त्यांच्या निदान स्मृती तरी जाग्या होतील की हो बुवा आम्ही असं असं करायचो. त्यामुळे या इथे आल्यामुळे ही बोलायची संधी मिळेल. हा एक उद्देश सफल झाला की किमान पक्षी आपल्या गावची कुठली तरी जुनी आठवण त्यांच्या पुढे सांगता आली. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आपल्या सगळ्यांचे.